बारामतीमध्ये अजितदादांचा पहिला पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। दादांना पाहून ऊर्जा मिळेल अशी भावना बारामतीकरांची आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी। स्वर्गीय अजितदादांचं पूर्ण पुतळा जो बनवलेला आहे ते काही कलाकार आपल्या सोबत आहेत, ते आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार। काय सांगाल एकंदरीत, काय नाव तुमचं, पुतळा कशा प्रकारचा बनवला गेला, किती टनाचा, किती वजनाचा, काय सांगाल? मी शिल्पकार रुपेश उगाडे। हा पुतळा दादांचा 10 फुटी पुतळा आहे। हा पंचधातू ब्रॉन्झचा पुतळा आहे। याचं वजन 1.5 टन वजन आहे। काय सांगाल, किती दिवस गेले तुम्हाला पुतळा बनवायला? हा पुतळा बनवण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 महिने गेले आमचे। आणि दादांनी ते 3 वर्षापूर्वी माझ्या स्टुडिओला भेट दिली होती आणि बारामती परिसरातील पूर्ण कामाचा मला पूर्ण काम म्हणजे हे करण्याची संधी दादांनी दिली होती। असं आमचा दुर्दैव मानतोय की दादांचाच पुतळा आम्हाला बनवावा लागतोय। आम्ही पुतळा बनवला तरी आम्हाला आनंद नाही झाला, पण दुःख मात्र झालं आम्हाला। कधीच स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, ॲज अन आर्किटेक्ट म्हणून मला नेहमी वाटायचं आणि प्रथम बारामतीकर म्हणून नेहमी वाटायचं की आपल्याला एवढी बारामती सगळं विकसित करत आहेत दादा, तर आपल्याला काय मदत करता येईल। पण स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्यांच्याच पुतळ्याचं डिझायनिंग ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग असण्यापेक्षा त्या अतिशय भावनिकही होत्या। नक्कीच हा जो लोकार्पण सोहळा आहे, खर तर भावनिकतेच्या संपूर्ण वातावरणात हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। परंतु संपूर्ण बारामतीकरांना देखील याबाबत देखील दुःख देखील व्यक्त होताना, अनेकांना देखील या ठिकाणी अश्रू अनावर होताना आपण देखील पाहिलेलं आहे। सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।